हे बघा, हे आपले मस्त ताटभर मंचुरियन तयार. आणि ही चटणी. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आज मी करणार आहे कोबीचे मंचुरियन. त्यासाठी आपल्याला लागणार आहे बघा, आलं लसूणची पेस्ट आहे, सोया सॉस आहे, हे रेड चिली सॉस आहे, मैदा, कॉर्नफ्लोअर, तिखट, मीठ लागणार आहे, मिरचीची पेस्ट करून घेतली. चला तर करून घेते मी. हे बघा, हा कोबी मी किसून घेतला आहे चांगला. तो काय किसताना दाखवला नाही मी. एक मध्यम आकाराचा कोबीचा गड्डा होता, तो मी चिरून घेतला आणि मग किसला. ह्यात मी एक सपाट वाटी कॉर्नफ्लोअर घालते. हा मैदा आहे, एक वाटी आणि अजून अर्धा घालते. म्हणजे 1.5 वाटी मैदा घातला मी. आपल्याला रंग लागणार आहे. मिरचीची पेस्ट घालते बघा. जाडसर कुटलेली मिरचीची पेस्ट आहे. एक मोठा चमचा घातला आहे आपला पोहे खायचा. आलं लसूणची पेस्ट घालते. मीठ घालते. हातानेच घातलं मी, चमच्याने वगैरे नाही घालत. हा टोमॅटो कलर आहे बघा, हा घालणार आहे मी थोडासा. रेड चिली सॉस, दोन चमचे घालते. आणि 1 चमचा सोया सॉस घालते. सोया सॉस जास्त घातल्यावर काय होतं, जरा जास्त आंबटपणा येतो. रंग घालायचा राहिला आहे, पण थोडंसं मी मिक्स करते आणि मग रंग घालते. त्यात पाणी घालायची काही गरजच लागत नाही. कोणी कोणी काय करतं, कोबीचं पूर्ण पाणी काढून घेतात, पण मी काही काढून नाही घेतलं कोबीचं पाणी. त्यात मी आता रंग घालते बघा आणि मग एकजीव करते. असा गोळा करून घेतला. दुसऱ्या एका भांड्यात काढून घेते. हे हात धुवून घेते मी जरा. हे ठेवले एक 5 मिनटं. तोपर्यंत चटणी करून घेऊ. चटणी करायला मी काय घेतले बघा, तीच अद्रक लसूणची पेस्ट घेतली 1 चमचाभर. थोडासा रंग ठेवला आहे. एक कॉर्नफ्लोअर आहे, थोडी मिरचीची पेस्ट करायला घेऊ. सोया सॉस आणि रेड चिली सॉस. चटणी करून घेते आधी थोडीशी मी. कढई ठेवली मी, तेल घालते मग. त्यात मी ही मिरचीची पेस्ट घालते. हे कॉर्नफ्लोअर आहे ना, ह्यात पाणी घालून घेते. आलं लसूणची पेस्ट घालते.
कॉर्नफ्लोअर ते घातलं. गॅस बारीक करायचा आणि 1-2 चमचे रेड चिली सॉस, हलवत राहायचं नाही तर ते एकदम. आता ह्यात मी घालते सोया सॉस, जरा कमीच घालते. आणि आता शेवटी रंग आणि मीठ घालायचे. मीठ घालते. झाली ही चटणी अशी. मीठ घालते. सोया सॉस आणि चिली सॉसमध्ये पण मीठ असतं, जरा बेताचंच घालायचं. अजून पातळ करायचं असले पातळ पण करू शकतो आपण. तुम्हाला दुसरा कोणता रंग वापरायचा असला तरी वापरू शकता. ही झाली आपली चटणी. गुठळ्या चांगल्या मोडून घ्यायच्या. तेल ठेवले तापायला. घालायला घेते. मंचुरियनला असे जरा काटे आले पाहिजेत, गोलच्या गोल नाही टाकायचे. करून घेते सगळे. मस्त असे सगळे मंचुरियन तळून झाले. तुम्हाला जर कलर दुसरा वापरायचा असला तरी वापरू शकता. बारीक गॅस करून जरा तळायला लागतात ना, तेव्हा ते छान कुरकुरीत होतात. सगळे तळून झाले, दाखवते तुम्हाला. मस्त असे कुरकुरीत मंचुरियन, अगदी बाहेरच्या सारखे. आणि ही चटणी कशी वाटली कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. शिवाय बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे तुम्हाला माझ्या रोजच्या रोज रेसिपी बघता येतील. धन्यवाद.